बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. जय भीम, नम बुद्धाय. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेच मजेत असताल. तर ही भाजी कुणी कुणी ओळखली आहे? तर या भाजीला म्हणतात कंटोले. कंटोले सगळ्याला माहिती आहेत की नाही? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या कंटोलीची भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे काय फायदे आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण कंटोलीची रेसिपी सुरुवात करूया. कंटोल्याच्या अगोदर आपण डेट सगळ्या काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर कंटोल्याला आपण बारीक कापून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं बारीक कापू शकतात तुम्ही तुमच्या पद्धतीने. तर कंटोले कापूस तर मी तुम्हाला 4 ते 5 गोष्टी कंटोल्याबद्दल सांगणार आहे. ही भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये अनेक रानभाज्यामध्ये येत असतात. त्यामधील हंगामी फळभाज्यामधील एक भाजी ही म्हणजे कंटोले. कंटोलेचे भाजीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक आणि शक्ती मजबूत होते. मधुमेहावरील खूप फायदेशीर असते. यामुळे रक्तातल्या साखरेच्या पातळीचे नियंत्रण सुद्धा राहतात. ब्लड प्रेशर आणि कॅन्सर यामध्ये गंभीर आजारामुळे रक्षण करण्यातही मदत होते. त्वचासुद्धा निरोगी ठेवण्यास कंटोलेची भाजीचा खूप फायदेशीर ठरत असते. तर कंटोलेची भाजी खाल्ल्याने डोकेदुखी, केस गळणे, कान दुखणे, खोकला, ताप, पोट दुखणे यासारख्या समस्या जाणवत नाहीत. कुणाला वात असेल, पित्त असेल सुद्धा ही भाजी कंटोले मध्ये सेवन केले तरी चालते. भाजीचे सेवन करून इम्युनिटी पॉवर वाढते. तर अशा प्रकारे कंटोले कापून घेतलेले आहेत, बघू शकतात तुम्ही. त्यानंतर 2 कांदे, 1 टमाटर कापलेला आहे. कंटोले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर पॅन घेतलेला आहे. पॅन गरम होऊ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण 2 ते 2.5 पळी तेल टाकायची आहे. ही भाजी माझ्या मिस्टरांनी केलेली आहे. त्यांना खूप छान भाजी बनवता येते कंटोलेची. तर पहिल्यांदाच केलेली आहे मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी. खूप छान मस्त आणि एकदम टेस्टी लागते कंटोलेची भाजी. सगळ्यांनी नक्की ट्राय करा तुम्ही.
छान गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे. त्यानंतर कांदा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. कांदा ब्राऊन झाल्यानंतर टमाटर टाकायचा आहे. कांदा पण एकदम मॅश होईल असं भाजू द्यायचं आहे. लाल मसाला, काश्मीरी लाल मसाला आणि तिखट मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ तुम्ही टाकून घ्या. मी तुरीची डाळ अर्धा घंटा भिजवलेली आहे. तर तुरीची डाळ भिजलेली आहे छान, तर तुम्ही त्या मसाल्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही याच्यासोबत चण्याची डाळसुद्धा उपयोग करू शकता. चण्याच्या डाळीमध्ये पण कंटोले छान लागतात. सर्व एकत्र करून मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण कंटोले टाकून घ्यायचे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक कोथिंबीर कापून टाकायची आहे. वरती कोथिंबीर टाकल्यानंतर बघा भाजी किती छान आणि मस्त दिसत आहे. खाताना तर खात राहताना कंटोले. नॉनव्हेज विसरताना एवढी टेस्टी लागते कंटोलीची भाजी. माझ्या मिस्टरांनी खूप छान केलेली आहे. खूप टेस्टी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भाजी शिजवण्यासाठी 1.5 ग्लास पाणी टाका. मस्त तुरीची डाळ ही कच्ची राहिली नाही पाहिजे आणि कंटोले पण शिजून जातात त्याच्यामध्ये 1.5 ग्लासामध्ये. आणि जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही रस्सा ठेवू शकतात. आम्ही सुकी बनवलेली आहे. सुकी खूप छान लागते. 15 ते 20 मिनटं झाकून ठेवा आणि भाजी मस्त शिजन. हे बघा असे झालेले आहेत. कंटोलीची भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.